नमस्कार. विशेष मुलाखतीत तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते, राज्यसभेचे खासदार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे आपल्यासोबत आहेत आणि साम टीव्हीच्या विशेष मुलाखतीत अनेक मुद्द्यांवरती आपण राणे साहेबांना प्रश्न विचारून बोलतं करणार आहोत. साहेब, खूप स्वागत. आत्ता खरं तर योग्य वेळेला आपली मुलाखत होतीये. 8 तारखेपासून मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू होती आणि राज्याच्या मराठा आरक्षणाच्या समितीचे तुम्ही अध्यक्ष होता. अनेक मुद्दे मांडले. नेमकी दिरंगाई कशामध्ये होती? म्हणजे सतत स्टे दिला जातोय, स्थगिती येते आरक्षणाच्या मुद्द्याला, सुप्रीम कोर्टामध्ये काही मुद्दे मांडण्यामध्ये कमी पडतात राज्यातले वकील. मराठा आरक्षणाबद्दल मी पहिलं सांगू शकतो की सुप्रीम कोर्टात राज्य सरकार, महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडायला कमी पडले. गंभीररित्या मुख्यमंत्र्यांनी संबंधित मंत्र्यांनी घेतलं नसल्यामुळे तिथे स्थगिती मिळाली. त्यासंबंधी जर अगोदर महाराष्ट्रात चर्चा झाली असती, प्रख्यात वकील दिले असते, योग्य बाजू मांडली असती, ज्या अहवालामध्ये 52% जास्त आरक्षण का द्यावं याचं स्पष्टीकरण मी घटनेच्या 15 आणि 16 कलमाप्रमाणे त्यामध्ये केलेलं होतं. आणि त्यामुळे काही मुद्दे तिथे न मांडल्यामुळेच तिथे स्थगिती मिळालेली आहे. 8 तारीखपासून सुनावणी होते आहे. मला वाटतं राज्य सरकार आता तरी योग्य रीतीने आवश्यक ती माहिती सुप्रीम कोर्टाला देऊन आरक्षण मराठा समाजातील गरीब म्हणा किंवा उत्पन्नाच्या ठराविक उत्पन्न असल्यामुळे जी गरिबी आहे, असे शेतकरी आहेत आणि एकूण जरी 34% मराठे असले तरी निम्म्यापेक्षा जास्त हे गरीब आहेत आणि म्हणून त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. 34% मराठ्यापैकी 16% द्यावं अशी आमची विनंती आहे. बिलकुल आर्थिक निकषावरती व्हायला पाहिजे असं वाटतं आपल्याला, की आर्थिक उत्पन्नाच्या सामाजिक आणि आर्थिक आणि शैक्षणिक या तिन्ही घटकांचा विचार केला गेला पाहिजे. पण मुख्यमंत्री असं म्हणाले काल की रविशंकर प्रसाद जे कायदा मंत्री आहेत देशाचे, यांच्याकडे वारंवार आम्ही बैठकांसाठी बोलणं करतोय, पण ते बैठका घ्यायचा टाळतायत. नेमकं काय होतंय? मग केंद्राच्या बैठक घेण्याचं काय प्रयोजन आहे? मुख्यमंत्र्यांना तो विषय वाचावा. त्यांनी मराठा आरक्षणासंबंधी राज्य सरकारने दिलेला अहवाल आणि हायकोर्टाने पण आमचा अहवाल मान्य करून 16% आरक्षण सुरू झालं होतं. ते मुद्दे वाचले पाहिजेत. केंद्र सरकार आम्हाला वेळ देत नाही, हे कशाला? सुप्रीम कोर्टात मांडायची आहे बाजू, केंद्र सरकारमध्ये नाही. पण राज्य सरकार सातत्याने असं म्हणतं की आमचे वकील हे योग्य ते मुद्दे सुप्रीम कोर्टात मांडतायत. मग नेमकी स्थगिती मांडले? आम्ही म्हणतो नाही मांडले. याच्यामध्ये दोघांच्या चर्चेमध्ये जी विसंगती आहे त्याच्यावर तुम्ही कॉमेंट्स करा ना. बरोबर. मग योग्य मांडले तर स्थगिती का मिळाली? आधी मुख्यमंत्र्यांचा इंटरव्ह्यू घ्या. मराठा आरक्षण म्हणजे काय? आणि मनापासून इथे हृदयापासून उद्धव ठाकरे यांना मराठ्यांना आरक्षण द्यावं हे मनापासून आहे का? कधीच मराठ्यांना आरक्षण द्यावं या मताचे उद्धव ठाकरे नव्हते. आत्ताही तेच होतं. आता आतून आहे, आता उघड तर बोलण्याची हिंमत नाही मराठ्यांची संख्या आणि अग्रेसिव्हपणा पाहून. पण एक चर्चा अशी केली जाते की राज्यातल्या काही निवडणुका डोळ्यासमोर येत आहेत, महापालिका, जिल्हा परिषदेच्या, म्हणून परत एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा मागे विधानसभेच्या वेळेला तर काय सारख्या चालू असतात. मराठा आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाज आंदोलन करणार, विविध मार्गाने प्रयत्न करणार आणि मराठा आरक्षण मिळण्यासाठी मी पण मराठा समाजाबरोबर आहे. नाही, बिलकुल. तुम्ही तो अहवाल तयार केला, अनेक मुद्दे स्पष्टपणे, जसं 15-16 कलमाचा तुम्ही उल्लेख केला. पण या पुढं जात असताना सरकार नेमकं का धोरण स्वीकारत नाही की हे दिलं पाहिजे? स्वीकारत नाही त्याला आम्ही काय म्हणून? सरकारने तिथे आता तर सुप्रीम कोर्टात आहे. आता सरकारच्या हातात काय? 52% वर आरक्षण का द्यावं हे सुप्रीम कोर्टात सांगणं आवश्यक आहे. का द्यावं? सामाजिक आणि आर्थिक शैक्षणिक मागासलेपणा जो आहे, जो सर्वे झाला आहे, तो सर्वे सुप्रीम कोर्टात दाखवणं आवश्यक आहे. आणखी काही राज्यातले मुद्दे राणेसाहेब महत्त्वाचे म्हणजे गेल्या काही दिवसातले आपण बघतोय की संजय राठोडांचा राजीनामा झाला, वनमंत्री.
याच्या आधी धनंजय मुंडेंवरती असेच आरोप झाले, धनंजय मुंडेंनी येऊन स्पष्टीकरण दिलं, तो विषय तसाच थांबला. पण संजय राठोडांच्या प्रकरणामध्ये 15 दिवस राज्याचा एक मंत्री कुठेही समोर येत नाही, हे प्रकरण तसंच पुढे जातं आणि राजीनामा घेतल्यानंतर 5व्या दिवशी राज्यपालांकडे राजीनामा जातो. नेमकं चाललंय काय हे? शिवसेनेला माहीत. एक तर शिवसेनेमध्ये सध्याच्या बाळासाहेब साहेब होते तेव्हा नाही, आत्ता मंत्रिपदं अशी दिली जात नाही. काहीतरी होतं मध्ये, म्हणजे काय होतं? म्हणजे काय होतं, काय व्यवहार होतात आणि त्यामुळे मंत्र्याला राजीनामा द्या सांगूनही देत नाहीत. काय त्याच्यामुळे कमिटमेंट असतात, त्याच्यामुळे दिरंगाई झाली. हा त्याच्यावर दिरंगाई झाली. त्याच्यामुळे 5 दिवसांनी पाठवण्यात आलं. आता मंत्री सांगणारच, आम्हाला नाही ठेवत तर करा परत. त्यामुळे तिकडे मातोश्री वनवे आहे, परत करायची आतापर्यंत कधी प्रॅक्टिस नाही. पण बाळासाहेब असते तर शिवसेनेमध्ये एखाद्या मंत्र्यांनी असा अन्याय बाळासाहेब केला असते तर असता तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते. नाही, मंत्र्याबद्दल विचारतो की एखादा मंत्री अशा पदावर राहिला असता का? त्याच क्षणी काढलं असतं. दुसरा दिवस तिसरा राजीनामा त्याच क्षणी, एवढा वेळ लागला नसता. साहेब असे हे नाही. आणि उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचे रेफरन्स द्यायची काय अधिकार नाही. हिंदुत्वाबद्दल साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर गेलेच नसते. ते मुख्यमंत्री पद नको म्हणाले असते मला, आम्ही विरोधी पक्षात बसतो. 99ला हाच अशीच घटना आली होती. हो. तर साहेब मला म्हणाले की जर तुझ्याकडे बहुमत नसेल, चल आपण विरोधी पक्षात बसू, काय गरज नाही बाकी ह्याचा सपोर्ट त्याचा सपोर्ट घ्यायचा. साहेब होते. यांना हे 5% पण सर येणार नाही, यांना 5%. त्यामुळे साहेबाचा रेफरन्स देऊच नाही. साहेब असे तर सांगायचा अधिकारच नाही. साहेब हिंदुत्व सोडून ते अशा पक्षांबरोबर गेले नसते, सर्व धर्म समभाव. अहो एक घ्या उदाहरण, स्वातंत्र्यवीर सावरकर भारतरत्न देण्यासंबंधी आज काँग्रेस नाना पटोले इन्कार के नाही म्हणत, देण्याचा विरोध. ते म्हणतात महात्मा फुलेंना द्या, सावरकरांची मागणी अहो, शिवसेनेची. तुम्ही उगा त्यांचा मुद्दा तुम्ही हे करू नका. दुसरी नाव ना, सावरकरांबद्दल आधी बोला. नाव पुढे आलाय ना, हा का ना बोला, नाही बोललं. बाकीच्यांचा प्रश्न सरकार घेईल. ते काय यांच्या शिफारशीवर अवलंबून आहे का भारतरत्न? बरोबर. मग नाही, पण या सगळ्या याच्यामध्ये विधिमंडळात जे काल चर्चा झाली राम मंदिराच्या मुद्द्यावरून, राज्याच्या विधिमंडळामध्ये असे धार्मिक मुद्दे चर्चेला आणून राज्याच्या जनतेचे प्रश्न भरकटवले जातात असं वाटत नाही? नाही, जनतेचे प्रश्न घ्यायला हे सरकारची मानसिकता आहे का? 10 दिवस अधिवेशन, तेही बजेट आहे, कधी चर्चा होणार? शेतकऱ्यांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, कोरोनाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेकारीचा प्रश्न कधी घेणार? राज्याची आर्थिक स्थिती बिकट आहे. आजच अर्थमंत्री म्हणालेत 1.5 लाख कोटी शॉर्टफॉल आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षापेक्षा. हा कसा भरून काढणार? विकास कामं कशी होणार? याबद्दल उद्धव ठाकरेंनी भाषण करावं ना. काय भाषण परवाचं? ते काय भाषण आहे मुख्यमंत्र्याचं? महाराष्ट्राच्या इतिहासात असं भाषण कुठल्याच मुख्यमंत्री केलं नसेल. मला खरं म्हणजे ते पदाचा मान राखून मी काय बोलत नाही, पण अशा माणसाला मुख्यमंत्री पदाची शपथ घेणं चुकीचं आहे. आपली कुवत नाही, क्षमता नाही, अभ्यास नाही, तर असं पद घेऊ नये महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात. पण ते भाषणात असंही म्हणाले की शिवसेनेच्या हिंदुत्वावर कोणी प्रश्न उपस्थित करायचं कारण का रे सर? हिंदुत्व शिवसेनेकडे कुठे आहे? उद्धव ठाकरेंनी विकलं मुख्यमंत्री पदाच्या अगेन्स्ट, तेव्हाच विकलं त्यांनी. हा मुख्यमंत्री म्हणजे तडजोड करणार आहे. हिंदुत्वाचा कडवटपणा रक्तात असायला लागतो, जो माननीय बाळासाहेबांच्या होता, त्यांच्या आला नाही तो. कणखर भूमिका बाळासाहेबांसारखे उद्धव ठाकरे मांडत नाही. आता काय मी 10 वेळा बोलतोय, कणखर हा शब्द वापरू नका त्यांना. मवाळ, हा मवाळ शब्द वापरा. मवाळ मुख्यमंत्री.
राज्यातलं हे 3 पक्षाचं सरकार आहे, जे तुम्ही अनेक वेळा त्याच्यावरती टीका केली आहे, पण या 3 सरकारमध्ये आत्ता राष्ट्रवादी ही सगळ्यात वरचढ ठरते यांना असं चित्र दिसतंय. याच्यात वास्तव काय? नाही तर वास्तव मी मूल्यमापन कशाला करू आज? एक माजी मुख्यमंत्री म्हणून हा प्रश्न तुम्हाला नाही, विचारतो. मुख्यमंत्री कमी पडतायत, शिवसेना कमी पडतायत. आज शिवसैनिकांचे प्रश्न कुठे सुटतायत हो? फक्त मातोश्रीचे आणि मातोश्रीच्या नातेवाईकांचे. आता पण जमा कोण आहे उद्धव ठाकरेंच्या बाजूला? नातेवाईक, शिवसैनिक नाही. ते शिवसैनिकांवर सत्ता असूनही अन्याय होतोय. अन्याय नाही, त्याला स्थानच नाही. काय स्थान नाही तिथे. कोणाचे प्रश्न काय सुटताय हे फक्त नातेवाईक, जवळ सगळी पदाधिकारी नातेवाईक. सगळं जे काय येत आहे ते तिकडेच मूर्त आहे. आता कालचा एक प्रकार 2-3 जसं मी पूजा चव्हाणचा प्रकरणाचा उल्लेख केला, त्याच्यानंतरनं कोविड सेंटरमध्ये महिलांचे विनयभंगाचे प्रकार समोर येत आहेत. अनेक ठिकाणी अत्याचार वाढले. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक नाही. महिलांचे अत्याचार, चोऱ्या, दरोडे एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत, विचारू नका. महिलांवर अत्याचार करायचे आणि आत्महत्या झाले म्हणून सांगायचे आणि पचवायचे. हे मंत्रीच करतायत, तर बाकी लोक नाही काय करणार. मंत्रीच करतायत आणि सरकार पचवायला देत आहे. 3 पक्षाचं सरकार आहे ते नसल्यासारखं आहे. हे सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सरकार. अजित पवार परवा असं म्हणाले भाषणामध्ये त्यांच्या, देवेंद्र फडणवीसांच्या उत्तराला बोलत असताना, वैधानिक विकास महामंडळाचा मुद्दा सुधीर मुनगंटीवारांनी उपस्थित केला की राज्यातले महामंडळ वैधानिक विकास महामंडळावरती अध्यक्षच नेमला गेलेला नाही. अजित पवार म्हणाले 12 आमदार राज्यपालांकडे प्रलंबित आहेत, त्यांचा निकाल लावा, आम्ही इकडे नेमतो. म्हणजे हे काय समीकरण वेगळं? असं हा रडी गेम आहे. अजित पवारांचा रडी गेम आहे. त्याचा नेचा काही संबंधच नाही ना. ते राज्यपालांचे अधिकार राज्यपाल पाहतील. तुम्ही अध्यक्ष नेमा ना, त्याचा नेचा काय संबंध आहे? ही पळवाट आहे, पळवाट. आणि हे काय प्रॉपर उत्तर नाही, प्रॉपर आन्सर नाही त्या प्रश्नाला. पण सरकारकडून जर 12 नावं पाठवली गेली असेल, म्हणजे आपणही मुख्यमंत्री म्हणून काम केलंय, तर मग राज्यपालांकडनं निर्णय घ्यायला वेळ होतोय की त्याच्यात काही अडचण? राज्यपालांबद्दल बोलणं चुकीचं आहे. घटनात्मक पद आहे, बोलणं चुकीचं आहे. पण त्यांचे अधिकार आहेत. त्यांना का नियम माहीत नाही असं काय नाही आहे का? नाही, त्यांना माहिती आहे केव्हा नेमायचे, कसे नेमायचे, कुठल्या कायद्याने नेमायचे, आणि जे पाठवलेले जे व्यक्ती आहेत आमदार म्हणून त्या त्याच्यात बसतायत की नाही हे संपूर्ण राज्यपालांवर अवलंबून असतं. राज्यातलं आत्ता हे सरकार प्रत्येकजण वेगवेगळे अंदाज व्यक्त करतायत, तर नारायण राणेंचा अंदाज काय? सरकार आहे ते नसल्यासारखं आहे. हे सरकार फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी सरकार आहे. आज महागाई एका बाजूला आणि भ्रष्टाचार एवढा बोखाळला आहे की सर्वसामान्य माणसाला कुठेही पैसे दिल्याशिवाय काम होत नाही. कुठलंही काम लहानपासून मोठ्यापर्यंत एक डिलिंग बोलाल तर हैराण व्हाल. कधीतरी लवकरच प्रेस घेऊन कशा डिलिंग झालेल्या आहेत मोठ्या मोठ्या प्रकल्पाच्या, ते मी टी व्हीला सांगणार आहे. सगळं अगदी त्यांच्या आवाजासह. लवकर एखादा मुद्दा नाही, मग आता नाही. आता टीव्हीशीच बोलताय? नाही, टी व्हीशी बोलतोय, पण आता वेगळं आहे. तेव्हा मी सगळंच उघडं करणार आहे सरकारचं रूप. तसं मी बुवा नाही आणि बाबाही नाही. त्यामुळे अपघात होईल, हे सरकार जाईल. पण या सरकारबद्दल जे शक्यता वर्तवल्या जातात, फार दिवस राहणार नाही, लवकर सरकार कोसळेल, हो, मी काँग्रेस बोललो बाहेर होतो, पडेल. लवकर सरकार. काय नेमकं घडतंय आता? मग सांगतो काय, सरकार काही पक्ष की हाय तोपर्यंत मुख्यमंत्री बरा आहे, जरा डोस दिला आम्ही विड्रॉ करतो बोलत तर हवी तिथे सही करतो आहे ना, वाचत ना का समजत त्याच्या काही सह्या करतोय, फावत आहे आणि म्हणून चाललंय. मग त्याच्यातूनच मेट्रो कारशेडचा मुद्दा आला. सगळे मुद्दे त्यामुळेच आहेत. परत नवीन टेंडर,
नवीन सगळ्या गोष्टी, मग परत तडजोडी, मग पैसा, याशिवाय का आला का कारशेडचा प्रश्न? मेट्रोना स्थगिती, जी स्थगिती आल्या पहिल्या, विकास कामाला कोण स्थगिती देतं का? दिल्या, कॉन्ट्रॅक्टर आले का परत चालू. कारण मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावरून परत ते पियुष गोयलकडे बोट दाखवतात, जसं रविशंकर प्रसादकडे बोट गेलं काय म्हणून? की मेट्रो कारशेड संदर्भातल्या बैठका आम्ही पियुष गोयलांकडे लावतोय. पियुष गोयल म्हणतात आपण करतोय, चर्चा सुरू आहे. या या हे सतत रद्द असं कोणी केलं? लेट व्हायचं समजा, रद्द कोणी केलं? स्टे कोणी दिला? दुसरी जागा कोण शोधतंय? म्हणजे कारशेड न होण्याला कारत उद्धव ठाकरे, मातोश्री. त्यामुळे ते उशिरा उद्या झालं, सगळं खापर उद्धव ठाकरेवर. मग कारशेडची जागा सरकारची आहे, कांजूर कारशेडची जागा सरकारची आहे की त्याच्यावरही काय वेगळं आरक्षण आहे? आरक्षण असू शकतं. माझ्यामध्ये आरक्षणाशिवाय मुंबईत जागा नाही. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुढे काही भविष्यात घडामोडी राजकीय घडल्या तर नारायण राणेंना महाराष्ट्रात नेतृत्व करायला आवडेल की दिल्लीत बसून सत्ता? हे बघा, आपली आवड निवड राजकारणात सांगायची नसते. त्यामुळे मी आता दिल्लीला आहे, त्यामुळे दिल्लीला राहावं असं मला वाटतं. भारतीय जनता पक्ष माझं काय करायचं ते ठरवते, त्यांना अधिकार आहे. पण या सगळ्या पार्श्वभूमीवरती मी पुन्हा त्याच मुद्द्याकडे येतो की हे राज्यातलं सरकार कशा पद्धतीने पुढे जाईल? हे सरकार पुढे जाणारं नाही आहे. या सरकारच्या आयुष्यात अपघात होईल आज ना उद्या. भविष्यवाणी वर्तवतात नारायण राणे. आणि भविष्य म्हणजे राजकारणाचा अभ्यास असल्यामुळे, तसा मी बुवा नाही आणि बाबाही नाही ना, त्यामुळे अपघात होईल, हे सरकार जाईल. दिल्लीत लवकरच मोठी बातमी आम्हाला राणेंकडनं कधी कळेल? नाही, मला जर सांगितलं तर पहिली बातमी साम TV ला सांगेन, पहिली कळवेल. धन्यवाद आभार साहेब. थँक्यू. साम टीव्हीला मुलाखत दिली त्याबद्दल थँक्यू. आभारी आहे. मुलाखती देतच थांबू. नमस्कार.